नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत बालाजी तिरुपती तिरुमला येथील शॉपिंग मार्केट। हे मार्केट बालाजी तिरुमला डोंगरावरती आहे आणि हे स्ट्रीटवरतीच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे स्ट्रीटवरील शॉपिंग मार्केट तुम्हाला इथे शॉपिंग करता येईल। या शॉपिंग मार्केटमध्ये खूप साऱ्या वस्तू आहेत, खूप सारे इथे दुकानं आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू आहेत। या शॉपिंग मार्केटमधून तुम्ही खूप साऱ्या वस्तू विकत घेऊ शकता। बार्गेनिंग करून तुम्ही ह्या वस्तू थोड्या स्वस्त भावामध्ये घेऊ शकता। येथे खूप साऱ्या वस्तू आहेत, जसे बँगल्स, त्याच्यानंतर गळ्यातील वस्तू, कानातील वस्तू, त्याच्यानंतर खूप साऱ्या सजावटीच्या वस्तू, खेळणी, खूप साऱ्या वस्तू, फोटोज, तिरुपती बालाजीचे फोटो, त्यानंतर प्रसाद, त्यानंतर खूप सारे शॉपिंग करण्यासारख्या वस्तू तुम्हाला इथं पाहायला मिळतील। या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे की खूप सारे दुकानं इथं पाहायला मिळतील, त्यानंतर खूप साऱ्या वस्तू इथं तुम्हाला घेण्यासाठी बार्गेनिंग करून तुम्हाला स्वस्त दरामुळे मिळतील। इथं दर्शनासाठी लोक आल्याच्यानंतर प्रसाद, त्याच्यानंतर साडी, त्याच्यानंतर तिथला जो पारंपरिक पेहराव आहे तो घालून आंघोळ करून लोक देवदर्शनासाठी जातात। तर मित्रांनो, या ठिकाणाहून तुम्ही प्रसाद घेऊ शकता, बालाजीचे फोटो घेऊ शकता, त्यानंतर घराला सजवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू घेऊ शकता, बॅग घेऊ शकता, पर्स घेऊ शकता, बँगल्स महिलांसाठी आहेत, त्याच्यानंतर खूप साऱ्या सजावटीच्या वस्तू तुम्हाला इथं पाहायला मिळतील। लेकरांसाठी तुम्ही इथं खेळणीच्या वस्तू पण घेऊ शकता। मित्रांनो, इथं तुम्हाला बुक स्टॉल पण दिसतील, तुम्हाला इथं भांड्याचे, पितळाच्या भांड्याचे, त्याच्यानंतर ब्रासच्या भांड्याचे वेगळे खूप दुकानं पाहायला मिळतील। मित्रांनो, तुम्ही इथं पाहतच असाल की सजावटीसाठी, दरवाजासाठी इथं तुम्हाला वेगवेगळे हार दिसत आहेत, त्यानंतर इथं तुम्हाला बालाजीचे फोटो, बँगल्स दिसत आहेत, पुढे प्रसाद दिसत आहे, त्यानंतर कटिंग केल्याच्या नंतर तुम्हाला इथं कॅप विकत घेता येत आहे। त्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथं वेगवेगळ्या पर्स, त्यानंतर सजावटीच्या वस्तू, इतर खूप सारी स्पेशल दुकानं इथं तुम्हाला पाहायला मिळतील। तर मित्रांनो, बालाजीला आल्याच्या नंतर तुम्ही इथं अवश्य भेट द्या। तुम्हाला इथं शॉपिंग करायची असेल तर बार्गेनिंग करून थोडीशी तुम्ही प्राईस इथे कमी करू शकता। 500ची वस्तू तुम्ही 350ला घेऊ शकता, 1000ची वस्तू तुम्ही 750ला घेऊ शकता, 200ची वस्तू तुम्ही 150ला घेऊ शकता। तर मित्रांनो, बालाजीला आल्याच्या नंतर तुम्ही इथं खरेदी, जसे की अष्टगंध वगैरे इतर सामान, प्रसाद वगैरे नक्कीच घेणार असाल तर या ठिकाणी भेट देऊन अवश्य तुम्ही बार्गेनिंग करून इथून, या मार्केटमधून महाराष्ट्रातील लोकांनी जरूर इथून वस्तू घ्याव्यात आणि नक्कीच तुम्हाला बार्गेनिंग केल्याच्या नंतर तुम्हाला थोडंसं स्वस्त इथं वेगवेगळे गोष्टी तुम्हाला मिळू शकतात। तर मित्रांनो, हे तुम्ही जवळपास 40 ते 50 दुकानं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहेत। हे मेन बालाजीकडे दर्शनाला जाताना हा स्ट्रीटवरती मार्केट दिसेल, जे की मेन मार्केट आहे। इतर मार्केट प्रत्येक ठिकाणी तर आहेतच, जे की प्रत्येक जे कॉम्प्लेक्स आहेत, भक्तनिवास आहेत, त्या ठिकाणी प्रत्येक कॉम्प्लेक्सच्या भक्तनिवासाच्या पुढे पण 30-40 दुकाने तुम्हाला पाहायला मिळतीलच। पण जे मेन मार्केट आहे ते बालाजीच्या देवदर्शनाला जाताना जे स्ट्रीटवरती लागते, जे की 40-50 दुकानाचे मार्केट आहे, त्यापेक्षा जास्त म्हणता येईल। त्या ठिकाणाहून तुम्ही अवश्य एखादी वस्तू घेऊ शकता। मित्रांनो, अवश्य तुम्ही बार्गेनिंग करा, कारण सुरुवातीला येथील दुकानदार थोडेसे हाय रेट सांगतातच। तुम्ही बार्गेनिंग केल्याच्या नंतर तुम्हाला ती वस्तू योग्य दरात मिळू शकेल। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल।